संजय गांधी 1975 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केल्यानंतर त्यांचे धाकटे पुत्र संजय गांधी यांनी देशाचा कंट्रोल हातात घेतला। त्यावेळी देशाला पाश्चिमात्य देशांच्या बरोबरीला नेऊन ठेवण्याचं स्वप्न संजय गांधींचं होतं। आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींनी 20 सूत्री कार्यक्रम जाहीर केला। त्यापैकी पहिली 5 सूत्र ही संजय गांधींनी ठरवली होती। त्यामध्ये साक्षरता अभियान, स्वच्छता आणि वनीकरण, हुंडा विरोधी अभियान, जातीवाद निर्मूलन तसंच नसबंदी असे कार्यक्रम होते। त्यापैकी कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम राबवण्यात संजय गांधींनी पुढाकार घेतला। देशाच्या प्रगतीत वाढती लोकसंख्या अडथळा ठरत असल्यानं ती आटोक्यात आणण्यासाठी कुटुंब नियोजन कार्यक्रम राबवावाच लागेल अशी भूमिका संजय गांधी यांची होती। त्यामुळे संजय गांधींनी या कार्यक्रमात विशेष लक्ष घातलं। नसबंदी कार्यक्रम मुस्लिम समाजात राबवणं हे त्या काळी एक आव्हान होतं। त्यावेळी संजय गांधींनी मदत घेतली ती रुखसाना सुलताना यांची। रुखसाना सुलताना आणीबाणीच्या काळात सर्वाधिक गाजलेलं नाव। रुखसाना सुलताना यांना रुखसाना सिंग आणि रुखसाना बेगम या नावानंही ओळखलं जायचं। निसर्गदत्त सौंदर्य, सिल्कची साडी आणि डोळ्याला गॉगल ही त्यांची छबी सर्वांना घायाळ करून टाकायची। मुंबईचा अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानही त्यांच्या या सौंदर्यावर भाळला होता। बालपणी परदेशात वाढलेल्या रुखसाना सुलताना या खुल्या विचारांच्या होत्या। दिल्लीत ते एक बुटीक चालवायच्या। सोबतच त्यांचा ज्वेलरी विकण्याचाही व्यवसाय होता। श्रीमंत लोक त्यांच्या दुकानाला भेट द्यायचे। एके दिवशी संजय गांधी हे स्वतः रुखसाना सुलताना यांच्या बुटीकमध्ये गेले। त्यावेळी पंतप्रधानांचा मुलगा बुटीकमध्ये आला हे पाहून रुखसाना या आश्चर्यचकित झाल्या। त्यानंतर त्यांची आणि संजय गांधींची वरच्यावर भेट व्हायची। हा काळ आणीबाणीचा होता। इंदिरा गांधी जरी पंतप्रधान असल्या तरी संजय गांधी हेच पडद्यामागून सूत्र हलवत होते। त्यामुळे त्यांचं राजकारणात वजन वाढत होतं। एके दिवशी रुखसाना सुलताना यांनी संजय गांधींसोबत काम करण्याची इच्छा बोलून दाखवली आणि त्या स्वयंसेवक म्हणून काँग्रेसचं काम करू लागल्या। संजय गांधी यांनी रुखसाना बेगम यांना मुस्लिम समाजात नसबंदीबाबत जनप्रबोधन करण्याचं काम दिलं। खरं तर रुखसाना सुलताना यांच्यासाठी हे एक आव्हान होतं, परंतु त्यांनी ते स्वीकारलं। त्या काळात कट्टर मुस्लिम विचारांच्या पुरुषांना नसबंदीसाठी प्रवृत्त करणं हे फार कठीण होतं, पण रुखसाना बेगम यांनी मुस्लिम महिलांशी संवाद साधून ते काम करून दाखवलं। त्यावेळी मुस्लिम समाजातील 13,000 पुरुषांनी नसबंदी केली। नसबंदी कार्यक्रम राबवताना त्यावेळच्या सरकारकडून जोर जबरदस्तीही करण्यात आली होती। त्यामुळे दिल्लीच्या गल्लीतून जर रुखसाना सुलताना जाणार असतील तर पुरुष वर्ग हा भीतीनं लपून बसायचा। तरुण आणि वृद्धांचीही त्यावेळी नसबंदी करण्यात आली होती। त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जाऊ लागला। विशेष करून मुस्लिम समाजात या कार्यक्रमामुळे असंतोष निर्माण झाला आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये त्याचा प्रत्ययही आला। मुस्लिम समाज हा काँग्रेसपासून काही काळ लांब गेला। संजय गांधी यांचा पाठिंबा असल्यानं रुखसाना सुलताना यांची ताकद दिवसेंदिवस वाढत होती। अनेक काँग्रेसी नेते त्यांच्याशी जवळीक करू पाहत होते। अधिकारी वर्गही रुखसाना सुलताना यांना मानत होता। त्याच वेळी दिल्लीत अतिक्रमण हटवण्याची मोहीम संजय गांधींनी हाती घेतली। 15 एप्रिल 1976 ला संजय गांधी यांनी जुन्या दिल्लीतील तुर्कमान गेट परिसराला भेट दिली। हा भाग मुस्लिम बहुल होता। झोपडपट्ट्यांमध्ये बरेचसे लोक राहत होते। जामा मशिदीपर्यंत जाण्यासाठी संजय गांधींना झोपडपट्ट्यांच्या गल्लीबोळ्यातून जावं लागलं। त्यानंतर संजय गांधी यांनी दिल्ली विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष जगमोहन यांना हा परिसर स्वच्छ करण्यात यावा असे आदेश दिले। दुसऱ्याच दिवशी म्हणजे 16 एप्रिल 1976 रोजी जुन्या दिल्लीत बुलडोजर तैनात करण्यात आले। घरातील महिलांना जबरदस्तीने बाहेर काढून घरं पाडायला सुरुवात झाली। नागरिकांनी याला विरोध केला। ही कारवाई थांबवायची असेल तर रुखसाना सुलतानांना भेटलं पाहिजे म्हणून या वस्तीतल्या काही मंडळींनी त्यांची भेट घेतली, पण रुखसाना यांनी मदतीच्या बदल्यात नसबंदीची अट ठेवली। त्यामुळे काहींनी यावर नाराजी व्यक्त केली। त्यामुळे जामा मशीद, चांदणी चौक, तुर्कमान गेट जवळ राहणाऱ्या लोकांमध्ये संतापाची लाट उसळली। लोक रस्त्यावर उतरले आणि हिंसक आंदोलनं करण्याला सुरुवात झाली। पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर गोळीबार केला आणि यामध्ये अनेक लोक मारले गेले। या घटनेनंतर काँग्रेस पक्षातूनही नाराजी व्यक्त केली जाऊ लागली। त्याच काळात रुखसाना सुलताना आणि संजय गांधी यांची जवळीक दिवसेंदिवस वाढत होती।
कुटुंबातही त्याचे पडसाद उमटत होते। पत्नी मेनका गांधी यांचेही पती संजय गांधींसोबत खटके उडू लागले। पक्षातील काही मंडळीही रुखसाना सुलताना यांच्यावर नाराज होत्या। तरी संजय गांधी हे रुखसाना सुलताना यांना बळ देतच राहिले। नंतरच्या काळात रुखसाना यांच्यावर भ्रष्टाचार आणि फसवणुकीचे आरोप करण्यात आले। आणीबाणी उठवल्यानंतर देशात निवडणुका झाल्या। दडपशाहीला कंटाळलेल्या जनतेनं इंदिरा गांधींना नाकारलं आणि देशात मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली भारतातील पहिलं बिगर काँग्रेस सरकार स्थापन झालं। पण हे सरकार फार काळ टिकलं नाही। 3.5 वर्षांतच देसाईंचं सरकार कोसळलं तर इंदिराजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलं। इंदिरा गांधी यांनी पुन्हा सत्तेत आल्यानंतर त्यांनी जुन्या आणि अनुभवी नेत्यांना पदोन्नती दिली, तर आणीबाणी काळातील वादग्रस्त चेहऱ्यांना दूर ठेवलं। रुखसाना या त्यापैकी एक होत्या। मीडियानेही रुखसाना सुलताना यांची दखल घेणं बंद केलं। नंतरच्या काळात संजय गांधींचा विमान अपघातात मृत्यू झाला आणि रुखसाना सुलताना या काँग्रेसपासून दूर झाल्या। रुखसाना सुलताना यांनी दिल्लीतल्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सर शोभा सिंग यांचे नातू शिवेंद्र सिंग यांच्याशी लग्न केलं होतं, परंतु आई जरीना यांची संपत्ती मिळावी म्हणून त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि त्यांनी रुखसाना सिंग हे नाव धारण केलं। पण त्या रुखसाना सुलताना नावानेच प्रसिद्ध झाल्या। शिवेंद्र आणि रुखसाना यांचा 2 वर्षातच घटस्फोट झाला, पण तोपर्यंत त्यांना एक मुलगी झाली होती, जी चित्रपट अभिनेत्री अमृता सिंग म्हणून प्रसिद्ध झाली। अमृता सिंग या जरी अभिनेत्री असल्या तरी त्यांची आई रुखसाना सुलताना या तिच्यापेक्षा अतिशय सुंदर होत्या। अशा या रुखसाना सुलताना यांची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। असेच माहितीपर आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्ह या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।